माणूस पैशाडक्यांनी धनदौलतीने श्रीमंत असतो, पण मनाने श्रीमंत असेलच असे नाही. अनेक लोक समाजामध्ये त्यांच्या संपत्तीची प्रतिष्ठेचे प्रदर्शन मांडतात, पण समाजामध्ये अशा लोकांचा सार्वजनिक जीवनात काही उपयोग होत नाही. मग त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सर्वसामान्य लोकांचा तसाच असतो. मात्र काही लोकांच्या श्रीमंती थोडा तुटका रुबाब नसतो. ते लोक सर्वसामान्य लोकांच्या सुखदुःखात सामील असतात, दुसऱ्याचे दुःख आपली मानणारे असतात. पण बारामती लोकसभा मतदारसंघात म्हाताऱ्या माणसांना काठीचा आधार मिळाला आहे, त्यामुळे त्यांच्यात समाधान पाहायला मिळते. त्याचाच घेतलेला हा एक स्पेशल रिपोर्ट. सुप्रियाताईंनी मला वक्कर दिला, गाडी दिली, त्याच्यामुळं तरी मी फिरतीया, बाहेर जातीया. तिने माझा जीव जाणला, तिला मी मत देणार. माझी माया केली आणि तिने मला एक दिलं. मग काही तिचं काम तिने काय माझ्या कामाची अपेक्षा केली होती का? नाही. तिने इमानाने दिलं, माझा जीव जाणला, मी तिला मत देणार. त्यामुळे वयोवृद्ध झालेली ही मंडळी आणि त्यांना आलेले अपंगत्व हे त्यांच्या अंतिम टप्प्यातील दुःख सहन न होणारे आणि कोणालाही न सांगता येणारी गोष्ट. हाच धागा नेमका पकडून बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी वयोवृद्धांना आधार देण्याचा निर्णय घेऊन त्यांना गावोगावी मदत केली. त्या मदतीचा हात ते वयोवृद्ध विसरलेले नाहीत. 7-8 लोक म्हातारे आहेत. त्यांना कुणाला काठी, कुणाला हाताने चालवणारे सायकली, कुणाला हे असले हे वॉकर, त्या लोकांना मिळाला. आम्हाला सुप्रियाताईकडून खूप मदत झालेली आहे. याच्या अगोदर सुप्रियाताईच्या अगोदर नव्हतं काय आम्हाला मिळालं. हे सुप्रियाताई आल्यापासूनच आम्हाला मदत भरपूर झालेली आहे. एकच महत्त्वाचे आहे की आपण केलेल्या मदतीच्या बदल्यात अपेक्षा करूनही काही वेळेस त्याची ओळख ठेवत नाहीत, पण इथे मात्र देणाऱ्याच्या कर्तृत्वाला दाद दिली गेली आहे. पोचायचं एखाद्याला नाही पोचायचं, नका का पोचायला नाही पोचत, आपली एकच सांगितली.